एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता। त्याला फोनवर महिलांशी बोलायचा जरा मोठ्या प्रमाणात नाद लागलेला होता। मग अशा पद्धतीने एक दिवस रात्री त्याला एका महिलेचा फोन आला आणि त्या महिलेनं त्या तरुणाला एका ठिकाणी एका शेतामध्ये भेटायला बोलवलं। आता शेतामध्ये भेटायला बोलवल्यानंतर हा तरुण एकदम खुश झाला आणि एकदम खुश होऊन तो त्या महिलेला भेटण्यासाठी त्या शेतामध्ये गेला। जेव्हा तो त्या महिलेला भेटण्यासाठी शेतामध्ये गेला तेव्हा त्याला त्या ठिकाणी एक महिला नसून दोन महिला दिसल्या। आता दोन्ही महिला त्याच्या ओळखीच्याच होत्या। आता त्यानं एक महिला पाहिली तेव्हा त्याला काय वाटलं नाही, पण जेव्हा त्यानं दुसऱ्या महिलेला पाहिलं तेव्हा त्याची खुशी दुप्पट झाली आणि आता दोन महिलांसोबत त्याला या ठिकाणी टाइम मिळणार आहे म्हणून तो अगदी मोठ्या प्रमाणात खुश झालेला होता आणि तो दोनही महिलांना घेऊन शेताच्या आतमध्ये गेला होता। आता जेव्हा तो दोन महिलांना घेऊन शेताच्या आतमध्ये गेला तेव्हा एक धक्कादायक प्रकार घडलेला होता। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशमधील समनपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। तारीख आहे 25 ऑगस्ट 2024 ची। 25 ऑगस्ट 2024 रोजी या ठिकाणच्या परिसरामध्ये एक ऊसाचं शेत आहे आणि या ऊसाच्या शेतामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळलेला होता आणि ते मृतदेह आढळल्यानंतर संपूर्ण गावामध्ये याची चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर ही माहिती पोलीस स्टेशनमध्ये मिळाली। आता पोलीस स्टेशनमध्ये माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस आले। पोलिसांनी पंचनामा केला, ते जे मृतदेह आहे त्याची ओळख पटवली, त्याच्या घरच्यांना सांगितलं आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। आता पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्यानंतर ह्या मृतदेह कोणाचा आहे, काय आहे आणि हे नेमका खून कोणी केलाय, कारण की प्रत्यक्षदर्शी समजत होतं की या तरुणाचा एक खून केलेला आहे म्हणून। मग आजूबाजूला ज्या पडलेल्या वस्तू होत्या, ज्या वस्तूने त्याचा खून केला त्या वस्तूसुद्धा ताब्यात घेण्यात आल्या होत्या। पण मात्र एका तरुणाला नेमकं कोणी मारलं असावं, का मारलं असावं हे पोलिसांना तपासून पाहायचं होतं। मग त्या तरुणाच्या जवळचे जे नातेवाईक आहेत यांच्याकडे चौकशी केली की याची कोणासोबत दुश्मनी होती का, काही होती का, याला नेमकं कोणी मारलंय, तुम्हाला कोणावर काही संशय आहे का। जेव्हा पोलिसांनी त्या तरुणाच्या जवळच्या नातेवाईकांना या सगळ्या गोष्टी विचारल्या तेव्हा त्या जवळच्या लोकांपैकी काही लोकांनी सांगितलं की याची कोणासोबत दुश्मनी नव्हती, भांडणं नव्हते, पण मात्र याला जरा फोनवर बोलायचा नाद मोठ्या प्रमाणात लागलेला होता। हो, तासनतास फोनवरच बोलायचा। मग पोलिसांना वाटलं की हे नेमका फोनवर कोणाला बोलत होता, काय बोलत होता, म्हणून पोलिसांनी त्याचा फोन तपासला, त्याचे कॉल रेकॉर्ड काढले। जेव्हा त्याचे कॉल रेकॉर्ड काढले तेव्हा पोलिसांना एका महिलेचा नंबर मिळाला आणि त्या नंबरच्या आधारे पोलीस त्या महिलेपर्यंत पोहोचले। जेव्हा त्या महिलेपर्यंत पोहोचले तेव्हा त्या महिलेनं दुसऱ्या एका महिलेचं नाव घेतलं आणि पोलिसांनी मग त्या दोन्हीही महिलांना ताब्यात घेतलं। त्या दोन्ही महिलांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांच्या पद्धतीने विचारलं तेव्हा घडलेला संपूर्ण प्रकार त्या महिलांनी सांगितलं। त्यांनी सांगितलं की तो जो तरुण होता तो तरुण त्या महिलेसोबत फोनवर बोलायचा आणि फोनवर गोड गोड बोलून वेगवेगळ्या ठिकाणी बोलून त्या महिलेसोबत नको ते कृत्य करायचा। बरं, नको ते कृत्य करायचा तर त्याचा व्हिडिओसुद्धा तो बनवायचा आणि तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तो त्या महिलेला द्यायचा। बरं, असं त्यानं त्या एका महिलेसोबत केलं होतं, पण मात्र तिच्यासोबत जी दुसरी महिला होती त्या महिलेसोबत सुद्धा तो त्याच पद्धतीनं करायचा। एकंदरीत ते दोन्हीही महिलांना ब्लॅकमेल करत होता असं त्या महिलांनी सांगितलं। मग त्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून त्या महिलांनी त्याला एका ऊसाच्या शेतामध्ये भेटण्यासाठी बोलवलं आणि ऊसाच्या शेतामध्ये भेटण्यासाठी बोलवल्यानंतर तो एकदम खुश झाला त्या दोन्ही महिलांना पाहून। मग त्या महिला त्याला बॅटरी लावून एकदम ऊसाच्या शेतामध्ये घेऊन गेल्या जेणेकरून त्याचा आरडाओरडा कोणालाही ऐकू येणार नाही। मग आतमध्ये गेल्यानंतर ती जी चायनीज टॉर्च असते, मोठी बॅटरी असते, ती बॅटरी एका महिलेनं त्याच्या डोक्यामध्ये घातली आणि डोक्यामध्ये घातल्यानंतर तो बेशुद्ध झाला। तेव्हा वरून सपासप वार करून दोन्हीही महिलांनी त्या तरुणाला
त्या ठिकाणी ठार केलं आणि ठार केल्यानंतर दोन्ही महिला त्या ठिकाणाहून पसार झाल्या, बेपत्ता झाल्या. ती बॅटरी आणि त्या वस्तू त्या ठिकाणीच पडू दिल्या आणि त्याच्या शरीरावरचे काही कपडेसुद्धा काढून घेण्यात आलेले होते. अशी कबुली त्या महिलांनी पोलिसांना दिली. आता त्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. कायदेशीर कारवाई त्यांच्यावर सुरू आहे. पण मात्र समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आले असेल. कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय ते सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो.